शहीद भगतसिंग टपरीधारक संघटना C2 आणि फेरीवाला संघटनेच्या वतीनं टपरीधारकांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। शहरातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरात वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देत असताना छोटे छोटे व्यवसाय करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या टपरीधारकांचे शहरी अर्थव्यवस्थेत मोठे योगदान असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। केंद्र शासनाने फेरीवाल्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी 2014 मध्ये स्वतंत्र कायदा लागू केला आहे। या कायद्याचा उद्देश फेरीवाल्यांना आणि टपरीधारकांना कायदेशीर संरक्षण देणे, त्यांना ओळखपत्र देणे, शहरांमध्ये नियोजित फेरीवाला झोन निर्माण करणे हा आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाने विविध निवाड्यांमध्ये फेरीवाल्यांचा व्यवसाय हा मूलभूत अधिकार असल्याचं स्पष्ट केलंय। मात्र सध्या शासनाचे धोरण टपरीधारक आणि फेरीवाल्यांविरोधात असल्याचा आरोप संघटनेने केलाय। मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीलगत व्यवसाय करणाऱ्या टपरीधारकांच्या टपऱ्या आणि राहती घरे हटवण्याऐवजी फिल्म सिटीचे कामकाज दुसऱ्या जागेवर करावे। तसेच फिल्म सिटी प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंडेगाव गावातील प्रत्येक घरातील एका तरुणाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। आणि याशिवाय मुंडेगाव परिसरातील घरे आणि टपऱ्यांची ग्रामपंचायतीकडे नोंदणी करून 8D उतारा देत करपट्टी सुरू करावी। घोटी बुद्रुक एसटी स्टँड परिसरातील टपरीधारकांची नोंदणी करून करपट्टी लागू करावी। तसेच घोटी टोल प्लाझा परिसरातील प्रकल्पबाधित हॉटेल टपरीधारक आणि शेतकऱ्यांवर NHAI आणि टोल प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या नावाखाली होत असलेल्या दडपशाही थांबवावी अशा मागण्या करण्यात आल्या। नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये छोटे छोटे टपरी आणि हॉटेल व्यवसाय करणाऱ्या सर्व टपरीधारकांची नोंदणी करून करपट्टी लागू करावी असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। आणि या मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना देण्यात आलेलं आहे। यावेळी C2चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, कॉम्रेड अरविंद शहापुरे, कॉम्रेड संजय पवार, कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड विजय टिक्कल, कॉम्रेड राजू गतीर, कॉम्रेड रणधव गतीर, कॉम्रेड ज्ञानेश्वर गतीर, तसेच टपरीधारक कॉम्रेड दिनेश कडू, कॉम्रेड योगेश वारगडे, कॉम्रेड मैफत गतीर, कॉम्रेड सुरेश तांगडे, कॉम्रेड बिरबल तांगडे, कॉम्रेड मनोहर दळवी, कॉम्रेड गोपाळ गतीर, कॉम्रेड तुळसाबाई रोकडे आदी उपस्थित होते। पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणापेठ, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क।